राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो मी आणि ईश्वरी चाललो आहोत आज दुबईमधल्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये, दुबई मॉलला. आणि तिकडे एक आता आम्ही अशा मस्त ठिकाणी जाणार आहे ना, तर नक्की बघा. आणि जर तुम्ही दुबईत राहत असाल तर तिकडे व्हिजिट नक्की करा, कारण लहान मुलांना ते प्लेस खूप आवडणार. ते आहे आर्ट म्युझियम. सो आता आम्ही जस्ट मेट्रोमधून उतरलो आहे आणि आता आम्ही दुबई मॉलकडे चाललो आहे. आणि तिथे रस्त्यात मला एक माझी फॉलोवर पण भेटली आणि तिने मला बरंच काही असं खूप चांगलं काही सांगितलं. तर तिला तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे, तर नक्की बघा ती काय सांगते ते आणि नीट ऐका. सो गाईज, तसं तुम्हाला तर माहिती आहे, आता मी दुबई मॉलला आली. तर मला इथे माझे एक फॉलोवर भेटली आहे आणि ती तुम्हाला एक खूप छान मेसेज देणार आहे. चुपचाप ऐकायचं आहे, समजतं? हॅलो. सो तू कुठून आहेस? मी प्रॉपर नाशिकची आहे, महाराष्ट्र. ओके. आणि आता तू दुबईला आली आहेस थोड्या दिवसांसाठी? या मी बिझनेससाठी आली ॲक्च्युली दुबईमध्ये. ओके. तर तुमचं इंस्टाग्रामवर जे पेज आहे त्याच्यामधून तुला काय मेसेज द्यायचा आहे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना? पहिले तर मला हे सांगायचंय की येस ज्योती, तुला मला पहिले बोलायचंय की मी तुला खूप दिवसापासून फॉलो करते ॲक्च्युली, खूप छान पद्धतीने. अँड मला सगळ्यांना, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना सांगायचंय की आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडे एक देवाचा फोटो, मूर्ती असते आणि आपण नेहमी त्या देवाच्या फोटो, मूर्तीची पूजा करतो. आणि काही दिवसांनी ती खराब होते, खंडित होते. मग विचार येतो ना की त्याचं काय करायचं. मग आपण काय करतो की ते पाण्यामध्ये विसर्जित करतो. पण पाण्यामध्ये विसर्जित करून पण ते मेल्ट होणार आहे का? नाही होणार आहे. ते तसंच वर्षानुवर्ष पडून राहतं. मग त्याच्याकरता आपण काय करू शकतो, तर तुम्ही संपूर्ण सेवा फाउंडेशन, जी फाउंडेशन आम्ही रन करतोय, तर ह्याच्या अंडर आम्ही ह्या सगळ्या देवांच्या फोटो, मूर्ती घेतो आणि त्या रिसायकल करतो. त्याची पहिले आपण एक उत्तर पूजा करतो आणि त्या उत्तर पूजेनंतर आपण ते रिसायकल करतो. जेणे काय होतं की त्या भगवंताच्या फोटो, मूर्तीची अवहेलना होत नाही. म्हणजे जी आधुनिकता आपण दिली आहे ना देवाचे फोटो, मूर्ती बनवण्याकरता, त्याच आधुनिकतेने आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने विघटित करायचंय. तर या आम्हाला तुम्हा सर्वांना हेच सांगू इच्छिते की आपल्या सगळ्यांचा स्टँड ह्याच्याकरता गरजेचा आहे. सो तुमच्याही घरात जर कोणाकडे देवाचे फोटो, मूर्ती ज्या खराब झालेल्या असतील, वापरत नसतील, धूळ खात असतील, तर तुम्ही त्या संपूर्णला देऊ शकतात. आणि मी त्यांचं आयडी इकडे मेन्शन करेल माझ्या व्हिडिओच्या इकडे खाली, तुम्ही बघू शकाल. ती आयडी तुम्ही बघा, तिथे तुम्ही त्यांना फॉलो करा. तुमच्याकडे अजून असे काही बरेचसे आजूबाजूचे कोणी असतील लोक ज्यांच्याकडे असतील, तुमच्या घरी नसेल पण कोणाच्या घरी असेल, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांना. म्हणजे आपण काहीतरी चांगलं करायला जातोय, ते लोकांपर्यंत शेअर केलं तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल आणि थोडंसं पुण्य मिळेल. एवढं पाप करता तुम्ही, थोडंसं पुण्य पण कमवा. समजलं? सो बघ तुझा, हा खरंच. सो तुझा मेसेज मी लोकांमध्ये पोहोचवलाय, ते आता पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवतील. आणि तिच्या पेजला फॉलो करा. काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील, तर ती पर्सनली ते पेज हँडल करते. तिची टीम पण आहे, ते लोक तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे आन्सर करेल. ओके, बाय. ब्लॉग कंटिन्यू बघा. बाय. थँक्यू. आता तिला भेटून झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत आर्ट म्युझियममध्ये. आणि हा दुबई मॉल इतका मोठा आहे ना की सिरियसली मॅपची गरजच लागते. आणि तुम्ही जर इकडे दुबई मॉलमध्ये येणार असाल ना, मुलींनो स्पेशली, तर जास्त शायनिंग मारून हिल्स वगैरे घालू नका, फ्लॅट चप्पल घाला, नाही तर पाय एवढे दुखतात ना, खूप दुखतात. आणि इकडे एक गोष्ट एका टोकाला, दुसरी गोष्ट दुसऱ्या टोकाला. सो आम्ही इथे मॅप लावून चालतोय आता आतमध्ये. आणि बघितलंय ईश्वरी एन्जॉय करते मॉलमध्ये, तिला पण सांगितलेले शूज घाल. फायनली आम्हाला मिळालं, आम्हाला जिथे जायचं आहे तिथे. आणि आता इकडे आम्ही एंट्री करतोय. हे मुलांसाठी खूप बेस्ट प्लेस आहे. आता त्या लोकांच्या चांगल्या ऑफर पण चालू आहेत, डिस्काउंट ऑफर आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता. या इकडे या साईडला होतं ते आर्ट शॉप, ते एंड आहे, एक्झिटच्या इथून तुम्हाला दिसेल. आणि हा आहे इकडून VIP लॉन्च. आणि त्या साईडने आहे नॉर्मल एंट्रीचं. तुम्हाला तिकीट्स वगैरे सगळं काउंटरवरच भेटेल. आणि तुम्ही इथे आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ऐका तुम्ही की किती छान आहे. म्हणजे असं त्या लोकांनी जे बनवलं ना, मी थोड्या वेळासाठी विसरूनच गेली की बाहेर पण एक मॉल आहे, बाहेर पण एक काहीतरी प्लेस आहे. मी आतमध्ये आली तर मी आतमधलीच झाली, एवढं छान वाटत होतं. आणि ईश्वरी काय इकडे ते VIP लॉन्च बघत होती आणि मस्त रिलॅक्सेशन करत होती. तिला म्हटलं आतमध्ये चल, आपल्याला काही इथेच एन्जॉय नाही करायचं आहे, आतमध्ये पण जायचं आहे.
confused also. हे आपल्याला काय घ्यायचंय? तुम्ही आवाज ऐकले असतील, जसे आपल्याला जंगलामध्ये आवाज येतात ना तसे आवाज येत होते. मग ईश्वरी पण बनवत होती स्केच. मी म्हटलं चला मी पण करते. मग उचलला लायन. म्हटलं अशी मी पण डरकाळ्या फोडत असते, चला एक लायन बनवते माझ्या नावाचं. आणि त्याच्यानंतर मग ते लोक आम्हाला सांगत होते की कसं तुम्हाला करायचं, स्कॅन इकडे ठेवायचं आहे. मग त्याच्यानंतर तुमचं पिक्चर पण इकडे समोर जंगलमध्ये दिसणार. मग आम्ही ते सगळं शिकत होतो. मी म्हटलं चला शिकून घ्यावं कसं करतात काय करतात. आणि बघितलं बघा आता ईश्वरीचं आलं. जा ना पुढे जा. You want to see the snake? Oh, this one has इथे ते एवढं छान वाटत होतं ना. मग आता ईश्वरीला म्हटलं चल थोडं वरती जाऊया. तिकडे टी बार सेक्शन होतं. तिथे तर एवढी छान थीम होती ना. आणि मुलांसाठी हे ड्रिंक नक्की ऑर्डर करा तुम्ही वरती Yeah. गेला तर, खूप मस्त आहे. flowers. You'll see. Wow. ईश्वरी See.
It's your story. Yeah. You're welcome. Enjoy. I will not be drinking this. The moon. Move it. Let it come. And try it. Mama, you bring me here. ईश्वरीला पेंटिंगची कलरिंगची खूप आवड आहे, त्याच्यामुळे ईश्वरीने तर इकडे दोन्ही सेक्शनमध्ये लाईव्ह पेंटिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो अनुभवला आणि तिला खूप आवडला. आणि आता तर ती एक्सपर्ट झाली, कारण तिला आधीच्या इथे माहीत होतं जंगल थीमच्या इथे की हे कसं करायचं. मग आता ती स्वतः सगळं करत होती, लगेच शिकली. इशू समोर बघ, इशू समोर बघ. Wow, see, it's so. Wow. Wow! Nice, Mama. Very nice. अशा प्रकारे आमची 90 मिनिट्सची ही विजिट होती पूर्ण या आर्ट म्युझियममध्ये. आणि परत निघताना ईश्वरी बोलली नाही थोडं मम्मा मला इथे असंच खेळायचं आहे. ॲक्च्युली नाही, ते लहान मुलं आल्यानंतर लगेच बाहेर नाहीच येत, आणि हे त्या लोकांना पण माहीत असेल म्हणून या लोकांनी एवढं 90 मिनिट्सची एवढी मोठी थीम आर्ट म्युझिकचं जे काही आहे त्या लोकांनी ते केलेलं आहे क्रिएशन, ते खूप छान केलेलं आहे आणि मला पर्सनली आवडलं. ईश्वरीने खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण फॅमिलीबरोबर नक्की इकडे व्हिजिट करा. आणि इकडून आता आम्ही निघतोय आणि आता आम्हाला एक गिफ्ट देणार आहेत ते लोक, ते आता आम्ही जाताना रिसीव्ह करणार आहे. ईश्वरीला काय ते गिफ्ट आवडलं नाही, का तिला सॉफ्ट टॉय पाहिजे होता, पण सो आम्हाला त्यांनी एक पिलो कवर दिलं आणि ते खूप छान होतं, त्याचं आर्टवर्क खूप छान होतं, मला पर्सनली खूप आवडलं. पण ईश्वरीला तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना असं वाटतं का ते टॉयजच पाहिजे म्हणून, पण मला तर ते खूप आवडलं. आणि इकडे आम्ही आल्यानंतर मग ईश्वरी बोलली मम्मा आता मला बाहेर फिरायचं आहे, मला काहीतरी खायचं आहे, मला मग बुर्ज खलिफा बघायचं आहे. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं आहे मम्मा आता मला फाउंटन म्युझिक वगैरे फाउंटनचा शो होतो इकडे तो बघायचा आहे. मी म्हटलं चालेल, फायनली आपण जाऊया तिकडे. मग आता आम्ही बाहेर निघालो आणि आता इकडे खाली जे तुम्हाला एवढी गर्दी दिसते आहे ती सगळी आहे आता दुबई ॲक्वेरियमसाठी. इकडे आमच्या दोघींचे काय आपले टाईमपास चालले, शायनिंग चालली आहे. आता आलो आम्ही बाहेर.
आता मस्त आईस्क्रीम खाऊन झालं. आता KFC खायला आलो. ईश्वरी बरोबर बाहेर डेटला आली, फिरायला आली की असंच असतं आमचं. मग म्हटलं ईश्वरीला चल एन्जॉय करू, आता आजचा तुझा दिवस, तुझ्याबरोबर डेटला आली आहे मी, तुला जे आवडेल ते खायचं प्यायचं. आणि मग इकडे बघितलं तर काय एक असं पोरगं रडत होतं खाली लोळून. मी म्हटलं चला आपलीच नाही तर ह्या लोकांची पण पोरं रडतात, फक्त ह्यांच्या आया काय ओरडत नाहीत आणि आपल्या घरी जाऊन बदडतात. आणि ते मस्त असं लाईटिंग, मस्त हा पूर्ण व्ह्यू, आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. आता आम्ही चाललो बॅक टू मेट्रो. आणि मेट्रोमध्ये आम्हाला एक स्पॅनिश आजी भेटली आणि ती ईश्वरीला मस्तपैकी विचारत होती मी तुझा फोटो काढू का. तर ईश्वरी पण बोलली ओके काढा. मग त्या स्पॅनिश आजीने ईश्वरीचा फोटो काढला आणि ईश्वरी थोडी लाजत होती. मी ईश्वरीला म्हटलं आता तुला आजीचा काढायचा का फोटो. तर ईश्वरी बोलते नको. असं ईश्वरीला बाहेर घेऊन आलं की ईश्वरीसाठी मम्मा इज द बेस्ट. आणि तिला पण खूप आवडतं बाहेर फिरायला. इकडे क्लायमेट पण आता चांगलं आहे, म्हणजे उन्हाळा अजून चालू नाही झाला, पण आता उन्हाळा चालू झाला की खूप मोठा उन्हाळा चालू होणार आहे. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. हे थोडेसे पिक्स आम्ही क्लिक केले ईश्वरीचे. आणि हॅपी राहा, आनंदी राहा, नेहमी खुश राहा आणि माझे व्लॉग बघत राहा. खरंच.